सप्रेम जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम। आज मी अण्णाभाऊंच्या जन्मभूमीतून माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांना आव्हान करतो, विनंती करतो की 17 जूनला आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे। यासाठी पायी पदयात्रा आम्ही या पुण्याच्या भूमीतून मुंबईच्या दिशेने घेऊन जात आहोत आणि 24 तारखेला हे पदयात्रा संपणार आहे, जी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जाऊन थांबेल। आणि या पदयात्रेमध्ये अत्यंत महत्त्वाची मागणी, जी तळागाळातल्या वंचितांची, शोषितांची, कष्टकऱ्यांची, ज्यांना संविधानिक अधिकार आहे, ज्यांना संविधानाच्या माध्यमातून पुढे येण्याचे मार्ग तयार केलेले आहेत, त्यांना ती न्यायिक मार्ग या संविधानाने दिलेले आहेत। पण इतकं सगळं असून सुद्धा ज्यांना न्याय मिळाला नाही, ज्यांना अजूनही जे लोक वंचित आहेत, अशा सगळ्यांना या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचं आयुष्यमान बदलण्यासाठी, त्यांचं जीवन सुधारण्यासाठी, आरक्षणाचा नीटनेटका लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी आपल्याला अबकडं वर्गीकरण होणं आरक्षणाचं अत्यंत गरजेचं आहे। आणि यासाठी आम्ही अण्णाभाऊंचा पूर्ण परिवार या आंदोलनामध्ये सहभागी होतोय। हे आंदोलन कुणा एका संघटनेचं नसून हे पूर्ण महाराष्ट्रातल्या समाज बांधवांचं आहे आणि त्यामुळे यामध्ये सगळ्या उपेक्षित वर्गातल्या कष्टकरी समाज बांधवांनी, माझ्या मातंग बांधवांनी मोठ्या ताकदीनं सहभागी व्हावं। माझ्यासोबत आज आमच्या माईसाहेब अण्णाभाऊ साठेंच्या सुनबाई सावित्रीमाई साठे आहेत आणि यांचंसुद्धा आव्हान आपल्याला या निमित्तानं भेटणार आहे। तर मी त्यांना विनंती करतो की आपण महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना आव्हान करावं। जय लवजी, जय अण्णा, जय भीम। मी वाटी गावातनं बोलत आहे, अण्णाभाऊंची जन्मभूमी। तर आज मातंग समाजातले भरपूर आपण मातंग समाजाची लोक आहे, परत ते महाराष्ट्रभर लोक आहेत। आज अण्णाभाऊंची सूनबाई वाटी गावातनं बोलत असताना असं मला की खरोखर मला ह्या गोष्टीची समाधान आहे की आपल्याला आरक्षण ही भेटलंच पाहिजे आणि समाजाला न्याय मिळालीच पाहिजे। तर ह्यासाठी मी सांगत आहे ना, आव्हान देत आहे की 17 जून ते 24 जूनपर्यंत आम्ही पाय अण्णाभाऊंचं सगळं कुटुंब, अण्णाभाऊंची सुनबाई, अण्णाभाऊंचं कुटुंब आम्ही पाय आम्ही मुंबईला आझाद मैदानला येणार आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तिथनं उठणार नाही। ही माझं अण्णाभाऊंच्या सुनाचं ही आव्हान आहे आणि मी बी येणार आहे, सगळ्या समाजाने यावं हीच तुम्हाला विनंती।